आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. ॲक्चुअली कसं आहे ना, अशी निवांत मॉर्निंग माझी कधी-कधीच होत असते. मी उठली की मग श्रीजू पण उठत असते. तर सो मग कसं असते ना, मग तिला सांभाळा, तिचं खाणं-पिणं केल्याशिवाय मग तिचं कसं रिंग, 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 रिंगच सुरू असतं. सो अशी निवांत मॉर्निंग माझी कधी-कधी सुरू असते. म्हणून म्हटलं चला आज निवांत मॉर्निंग आहे. दोघे पण झोपले आहे. श्रीजू आणि श्रीजूचे पप्पासुद्धा झोपले आहे. तर म्हटलं चला आज आपल्याकडे भरपूर वेळ आहे आणि छान निवांत आपण आहोत, तर मग व्हिडिओची स्टार्टिंग करायला पाहिजे. ॲक्च्युली इथे माझी मॉर्निंग रुटीन कंप्लीट झाली आहे. म्हणजे झाडू, पोछा, भांडे ऑलमोस्ट 50% माझे काम डन आहे आणि 50% बाकी आहे. जसं आता स्वयंपाक, रांगोळी. आता अंघोळीवरनं आली आहे आणि मग तेच आपले काम रेग्युलर पूजा वगैरे करून मग मी छान आता निवांत रांगोळी काढायला बसणार आहे. हल्ली काय होत आहे ना माझ्यासोबत, असं होतं आहे जेव्हा मी व्हिडिओ काढायला बसते तर कसं असते ना, शिजू येऊन पूर्ण ट्रायपॉइड हलवून जाते किंवा मग पाडून जाते. तर मग तिथेच अर्ध्यामध्येच माझं व्हिडिओ राहून जाते आणि कधी कधी मी व्हॉइस ओव्हर करायला बसते तर मग ती तिचं आरडाओरडा किंवा मग हे सगळं. आणि कसं आहे आमच्याकडे दुसरं व्यक्ती आहे नाही बघायला. सो म्हणून मग मला तिला सांभाळत सांभाळत कामं आणि व्हिडिओसुद्धा करावं लागते. तर मग थोडं आता माझी रुटीन थोडी डिस्टर्ब झाली होती. कसं आहे ना, एकटं माणसाला थोडं अवघड जातं हे सगळं. आणि श्रीजूच्या पंपाची अशी जॉब आहे की ते 12 तासाची जॉब असल्यामुळे ते 7 वाजता घरून गेले की मग डायरेक्ट 7लाच येतात. तर मग तेवढा वेळ मला तिला सांभाळत सगळे कामं वगैरे करून घ्यावं लागते. व्हिडिओ इतके शूट करून ठेवले आहे, एडिट पण करून ठेवलं आहे, फक्त व्हॉइस ओव्हर करून अपलोड करायची वेळ आहे. बट माहिती आहे का, व्हॉइस ओव्हर करायला टाईमच नाही मिळत आहे. आणि टाईम असलं की मग घरकाम असते. असं विचार करते चला आज श्रीजूला झोपवून देते, पटपट कामं निपटले की मग मी माझं व्हिडिओज एडिटिंगला लागेल, व्हॉइस ओव्हर करायला लागेल. पण कसं होतं नेमकं त्याच वेळेला ती उठून बसते आणि मग तेच तिला सांभाळा, तिचं जेवण वगैरे सगळं. मग असं वेळ कधी निघून जाते समजतच नाही. खूप सारे व्हिडिओ मी एडिट करून ठेवले आहे, शूट करून ठेवलं आहे. ॲक्च्युली ना आम्ही डिसेंबर महिन्यामध्ये फिरायला गेलो होतो. यांना 4-5 दिवसांच्या अशा सुट्ट्या होत्या. वेकेशनवर गेलो होतो आम्ही गडचिरोलीला. तिथलं इतकं सुंदर मी रेकॉर्ड करून ठेवलं आहे. म्हटलं आज पोस्ट करेल, उद्या पोस्ट करेल, असं करता करता आता 3rd महिना पण येऊन गेला. मीन्स मार्च महिना पण येऊन गेला. पण माझं ते व्हिडिओ पोस्ट करणंच नाही झालं. म्हटलं चला आता मनावर घेऊन मी माझं रुटीन फिक्स करते आणि रेग्युलर माझे व्हिडिओज आता पोस्ट करत जाईल. हफ्त्यातून माझे 1 की 2-3 व्हिडिओ मी असे लाँग व्हिडिओ पोस्ट करेल आणि मग शॉर्ट तर आपण रोज रेग्युलर करतच जाऊ. असं विचार केला आहे. बघू आता हे कुठपर्यंत माझं सक्सेस होतं. विचार तर पक्का करून ठेवला आहे. आणि आता इथे माझं स्वयंपाकाची तयारी सुरू होती. वरण मी ऑलरेडी ठेवलं होतं अंघोळीला जायच्या आधी, तर ते ऑलमोस्ट शिजून गेलं होतं आणि मग आता तेच डाळ तडका वगैरे देणं सुरू होतं. आणि आज भाजीचं काय बनवायचं असं विचार करत करत मग माझी गाडी सॉरी थोडंसं गडबड होत आहे बोलण्यामध्ये. ॲक्च्युली मी घाईघाई करत आहे. मला असं वाटतं आहे की ती आता पप्पांसोबत खाली गेली आहे, तर तो वेळ मला मिळाला आहे की चल मी पटकन माझं काम निपटवून घेते. तर असं होतं आहे की मी त्या घाईमध्ये माझं थोडंसं लिपसिंग पण डिस्टर्ब होत आहे, तर तितकं थोडं समजून घ्या प्लीज हां. सो भाजी सांगायची राहिली होती. आजच्या मेनूमध्ये आहे आलू पालक आणि डाळ तडका. सिंपल असं जेवण राहणार आहे, तर त्याच तयारीमध्ये मी लागली आहे. एक टिप्स देऊ का? जर तुम्हाला आतून पॉझिटिव्हिटी पाहिजे आहे ना, तर ना तुम्हाला स्वतःवर वेळ देणं खूप गरजेचं आहे. जसं की नवीन कपडे घालणंच असं गरजेचं नाही आहे की तुम्हाला पॉझिटिव्हिटी देऊन जाईल. आपल्या कपाटामध्ये असे कितीतरी कपडे असतील की आपण ठेवून दिले आहे आणि लक्षही नसते की अरे हो माझ्याकडे हा टॉप आहे, हा ड्रेस आहे, मी कितीतरी दिवस झाले घातलं नाही आहे. कधीतरी तो काढून घाला आणि मग बघा की तुम्हाला किती पॉझिटिव्हिटी येते आणि छान वाटतं आपल्याला. दिवसभर थोडंसं फ्रेश फील होतं की नाही मला छान करायचं आहे, छान राहायचं आहे. थोडं तुम्ही तयार होऊन कुठलं काम करायला गेलं की गरजेचं नाही आहे की तुम्ही हाऊसवाईफ आहे आणि घरीच राहत आहे तर काही करायची गरज नाही की केसं करायचं नाही, काही टिकलीसुद्धा थोडं पावडर पण लावलं तरी आपण कधी कधी असं असतं ना की आपण घरीच राहायचं आहे तर काय करायचं. माझंसुद्धा असंच व्हायचं की घरीच राहायचं आहे, काय तयारीमध्ये राहायचं, कुठे जायचं आहे आपल्याला, बाळालाच तर सांभाळायचं आहे, घरचेच तर काम करायचे. पण नाही, हे रॉंग आहे. तुम्ही स्वतःला थोडं वेळ दिलं, थोडं आरशासमोर जाऊन बघितलं की थोडं तयारी केली तर माहिती आहे का दिवसातून 10 वेळेस तरी तुम्ही आरशाजवळ जाणार आणि स्वतःला पाहणार की नाही आज मी खरंच छान दिसत आहे. आणि आज मी 5 मिनटं जरी मी स्वतःवर
तासाभर दिली किंवा 5 मिनटं जरी मी स्वतः तयारी करून थोडं रिलॅक्स झाली तर माहिती आहे का दिवस किती रिलॅक्सिंग जातो ना, हे मला माहिती नाही मी तुम्हाला कितपत समजवू शकत आहे किंवा माझे फीलिंग्स तुम्हाला समजत आहे की नाही. पण पण एकदा करून बघा, खरंच आपल्यामध्ये फरक पडतो, रुटीनमध्ये फरक पडतो. चांगलं चांगलं बोलायला लागतो आपण, चांगलं चांगलं वागायला लागतो. असं नाही की नवीन कपडे घातल्याने, थोडी तयारी केल्यानेच ह्या सगळ्या बदल येतात, असं नाही आहे. आजूबाजूच्या सराउंडिंग असं वाटायला लागतो, पॉझिटिव्ह एनर्जी काहीतरी पॉझिटिव्ह फील व्हायला लागते आणि घरातली कामं पटापट व्हायला लागतात. हे मी फील केलं आहे. सो म्हणून मला असं वाटलं तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा. असं तुमच्यासोबत पण असं होतं का? माझ्यासोबत झालं आहे म्हणून मग मी तुमच्याशी शेअर करत आहे. तुमच्याशी बोलता बोलता इथे माझं ऑलमोस्ट तयारी झाली आहे भाजी तडका द्यायची आणि ऑलमोस्ट कामं झालीच आहे माझे. एक साईडला आता पोळ्या बनवते पटापट आणि एक साईडला भाजी बनवते, कारण आता 8 वाजले आहे आणि ह्या लोकांचं उठण्याचं पण वेळ होत आहे. जवळपास आता मला असं वाटतं अर्ध्या तासामध्ये हे लोक उठून जातील आणि माझं कामसुद्धा अर्ध्या तासामध्ये निपटून जाईल. सो मी आता सगळं पटापट करून घेते. तुम्हाला पण असं होतं का? तुम्ही पण मॉर्निंगपासून उठले आहे आणि मग कामाकामामध्ये वेळ निघून गेलो की तुम्हाला पण लवकर भूक लागते का? मलासुद्धा लागते. सो इथे फ्रूट्स ठेवले होते. मग मी भाजी बनवता बनवता फ्रूट्स पण खाऊन टाकले. 1-2च खाल्ले. असं नाही की प्लेटमध्ये घेऊन खाल्लं, कारण इतकं टाईम नव्हतंच आणि आपल्याकडे नसतेच की आपण प्लेटमध्ये घेऊ आणि निवांत बसून खाऊ. बिलकुलच नाही. वाटल्यास तर त्या गडबडीमध्ये कोणी आले फॅमिली मेंबर्स त्यांना आपण प्लेटमध्ये काढून निवांत ड्रायफ्रूट्स म्हणा किंवा फ्रूट्स म्हणा असं काढून देऊ शकतो. पण आपल्या स्वतःसाठी खायला किंवा काढून निवांत वेळ काढून खायला हे हे वेळ असतंच नाही आपल्या गृहिणीकडे. त्यांना फक्त काम आणि कामच दिसतं, नाही का? मला असं वाटते की सगळ्याच गृहिणी ऑलमोस्ट अशाच असतील की आपल्याला आधी काम दिसते आणि मग नंतर असं वाटते की जाऊ आपण नंतर खाऊन घेऊ, आधी काम निपटले की मग निवांत बसून खाऊन घेऊ. हो ना? मी ना आता मनावर ठाणूनच ठेवलं आहे की आता मी माझे रुटीन चेंज करणार. म्हणून आता 6 वाजता उठत आहे रोज. आता 3 दिवस झाले आहे उठत आहे तर. आणि मग घरकाम झाले की झाडू पोछा आणि भांडे वगैरे निपटून मग मी माझी आंघोळ करून पूजा करते आणि घर इतकं प्रसन्न फील व्हायला लागतं की ऑटोमॅटिकली ती एनर्जी घरामध्ये स्प्रेड होते आणि मलासुद्धा मग ती एनर्जी फील व्हायला लागते की माझं फ्लॅट ना 6th फ्लोअरवर आहे. सो इतकी हवा चालू राहते ना, आणि हवा जरी थोडीशी पण असली ना की त्याचा आवाज इतका रोम रोम असं असते ना, एकदम कानामध्ये गुंजते आणि मग ते पक्ष्यांचा किलकिलाहट खूप छान वाटत होतं. तुम्हालासुद्धा मी दाखवते. ॲक्च्युली मी एकदा कॅमेरा घेऊन गेली पण त्याच वेळेवर माहिती आहे का ते पक्षी मीन्स उडून गेले. आणि पक्षी कोणते आहे माहिती आहे? पॅरोट, पोपट. इतके सारे पोपट येतात ना आमच्या घरी की खूप सारे पॅरोट्स येतात आणि तेही माझ्या किचनच्या विंडोमध्ये येत असतात आणि बाल्कनीमध्ये सुद्धा. सो मी एकदा मोबाईल घेऊन गेली होती तर ते माहिती आहे का पूर्ण उडून गेले होते. थांबा मी तुम्हाला सुद्धा ऐकवते, ऐका हां. केले ना तुम्ही हा ब्युटिफुल व्ह्यू एन्जॉय? ॲक्च्युली हा व्ह्यू मी रोज एन्जॉय करत असते आणि जेव्हा केव्हा मला टाईम भेटला तर तुमच्याशी पण शेअर करत असते. ऑलमोस्ट माझ्या व्हिडिओमध्ये मी 2-3दा हे शेअर केलं आहे. आणि बघा तुमच्याशी बोलता बोलता आणि व्ह्यू एन्जॉय करता करता माझी भाजी आणि ऑलमोस्ट किचनसुद्धा डन झालं आहे. इथे माझे सगळे काम डन झालं आहे आणि सगळं निपटवून मग मी आली. आता मी माझं मी टाईम एन्जॉय करायला. ॲक्च्युली 9 वाजून गेले होते आणि हे दोघं उठायचेच होते. म्हटलं काय उठवू, निवांत तेही झोपलं आहे तर मी पण माझं मी टाईम एन्जॉय करते, निवांत बसते आणि थोडा वेळ स्क्रोलिंग करत बसली होती. थोडा असं कधी कधीच मिळत असतो ना असं वेळ, तर म्हटलं काय उठवायला जाऊ, स्वतःहून उठली तर मग घेऊन येईन. आणि काय 10 मिनटं झाल्यानंतर ती स्वतः उठली आणि हे बघा तिचं उठल्यानंतरचं बडबड. चला आम्ही आमचं मी टाईम एन्जॉय करतो आहे. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच नवीन ब्लॉगसोबत. चलो बाय.